त्या जिहादी वृत्तीच्या लोकांनी माझ्या नवऱ्याच्या कपाळावर भगवा टिळा बघून अशी माझ्या नवऱ्याची क्रूर हत्या केली. लाईटीच्याच पोलला बांधून ठेवून मारण्यात आलं होतं. त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही भगवा टिळा लावून आमच्या एरियात का चालले. या रागातून त्यांनी त्यांची हत्या केली, क्रूर हत्या केली. ते एक हिंदू होते, पण त्यांनी कधी भेदभाव नाही केला कुठल्या एरियात जाण्यासाठी. ते त्यांच्या कामाला देवच म्हणायचे आणि त्यांनी ते प्रामाणिकपणेच करत आलेले आहेत काय. अहिल्यानगर येथील सरकारी सेवेत असलेला तरुण कर्मचारी धीरज परदेशी यानं फक्त डोक्याला भगवा टिळा लावला म्हणून त्याची हत्या करण्यात आली. त्यांच्या धर्मपत्नी उपस्थित आहेत. त्यांच्यावर हा दुःखदायक प्रसंग आला असून सुद्धा त्या न्यायासाठी आज आवाज उठवत आहेत. फार दुःखदायी घटना होती. धीरज परदेशीची अशी हत्या होईल असं त्याच्या आधी किंवा कधी वाटलं होतं का? नाही, याच्या आधी किंवा आधी कसं काही वाटलं नव्हतं. पण याच्या आधी पण अशी एक घटना घडली होती की त्यांच्याच कर्मचाऱ्याला लाईटीच्याच पोलला बांधून ठेवून मारण्यात आलं होतं. त्याची FIR पण दर्ज आहे. पण पोलीस प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष नाही दिल्यामुळं आज माझ्या नवऱ्यावर ही वेळ आली आहे. माझा नवरा फक्त एक भगवा टिळा लावून त्या लोकांच्या त्या 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 ज्या संख्येने ते लोक राहतात त्या एरियात गेल्यामुळं त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही भगवा टिळा लावून आमच्या एरियात का चालले. या रागातून त्यांनी त्यांची हत्या केली, क्रूर हत्या केली. या हत्येमध्ये माझ्या पतीची मृत्यू झाली. माझे पती तर माझ्यासोबत नाही, पण हिंदू लोकांसाठी आणि माझ्या हिंदू नवऱ्यासाठी मी आज उभी आहे. हत्येपूर्वी तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? हत्येपूर्वी आमचं काही बोलणंच नाही झालं सर. कारण की ते कामासाठी गेले होते आणि एखादा माणूस काम सोडून कोणाला फोन नाही लावत. ते त्यांच्या कामाशी खूप प्रामाणिक होते सर. ते एक हिंदू होते, पण त्यांनी कधी भेदभाव नाही केला कुठल्या एरियात जाण्यासाठी. ते त्यांच्या कामाला देवच म्हणायचे आणि त्यांनी ते प्रामाणिकपणेच करत आलेले आहेत काय. आणि त्याच कामासाठी ते तिथे गेले होते आणि त्या जिहादी वृत्तीच्या लोकांनी माझ्या नवऱ्याच्या कपाळावर भगवा टिळा बघून अशी माझ्या नवऱ्याची क्रूर हत्या केली. आता तुमची प्रमुख मागणी काय आहे? म्हणजे हा लढा तुम्ही जो सुरू ठेवला याच्यात प्रमुख मागणी काय? मुख्य आरोपींना पकडलं गेलं पाहिजे. माझ्या नवऱ्याची ज्यांनी हत्या केली आहे त्यांना फाशीच झाली पाहिजे. माझ्या नवऱ्याची केस ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालली पाहिजे आणि माझ्या नवऱ्यासाठी जेवढे हिंदू बांधव आमच्या सोबत उभे आहेत, कुठेतरी त्यांच्यावर खोटे FIR जे दाखल केले जातात ते पाठीमागे घेतले पाहिजे. जे आरोपी आहेत त्यांच्या घरावर कुठेतरी बुलडोझर कारवाई झाली पाहिजे आणि माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. ज्या दिवशी त्यांना दवाखान्यात भरती केलं गेलं त्याच्यानंतरचा घटनाक्रम काय सांगाल? कसा होता? म्हणजे पहिली भूमिका काय होती आणि आता तुम्हाला असं का वाटतं की अजून पण न्याय मिळत नाही? सर, ज्या दिवशी घडलं होतं त्या दिवशी त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं. कोणतीही पत्नी आपल्या पतीला अशा अवस्थेत बघू शकत नाही सहज. त्या दिवसापासून कालपर्यंत मी मेंटली स्टेबल नव्हते सर. कुठेतरी आपल्या हिंदू लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कुठेतरी आपल्या लोकांना दाबायचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी कुठेतरी आपले एखाद्या हिंदूलाच उभं राहावं लागणार आहे. आज माझं कुठेतरी सर्वस्व हिरावून गेलंय. उद्या कुठल्या तरी हिंदू मुलीचं किंवा माझ्या कुठल्या हिंदू बहिणीचं असं सर्वस्व हिरावून जाऊ नये यासाठी आम्ही उभे आहोत आणि आम्हाला सर्वांची साथ लागते, लागली पण, लाभली पण आणि आम्ही न्यायासाठी लढतोय. आम्हाला न्याय मिळवून द्या. त्या न्यायीन लढ्यासाठी किंवा तुमच्या या लढ्यासाठी आतापर्यंत तुम्हाला कुणाकुणाची साथ मिळते त्या भागात? सर्व हिंदू लोकांकडून आम्हाला साथ मिळते. धन्यवाद.
हा लढा जोपर्यंत माझ्या पतीच्या या हत्यारांची शिक्षा होत नाही, त्यांना फाशी दिली जात नाही, तोपर्यंत हा मी लढा सुरू ठेवणार. आणि माझ्या या दुःखापेक्षा अशा पद्धतीनं गोष्टी जर न्याय मिळत नसेल तर त्याचं दुःख फार मोठं आहे, अशी प्रतिक्रिया धीरज परदेशी यांच्या धर्मपत्नी यांनी दिली. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परुळेकर, महा MTV मुंबई.